नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण लास्ट युनिट पाहतोय. त्याच्यामध्ये आपण स्ट्रक्चर पाहिलं. स्ट्रक्चर आपण डिफाईन केलं. त्याच्यानंतर स्ट्रक्चर कसं डिक्लेअर करतात, स्ट्रक्चरचे व्हेरिएबल कसे इनिशियलाइज केले जातात किंवा स्ट्रक्चर मेंबर कसं ॲक्सेस केलं जातात हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. तुम्ही त्या स्ट्रक्चर नावाच्या व्हिडिओमध्ये हे बघू शकतात. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ॲक्सेस स्ट्रक्चर मेंबर युजिंग पॉईंटर. आपण मागच्याच व्हिडिओत हे पाहिलं होतं की दोन पद्धतीनं आपण स्ट्रक्चरचे व्हेरिएबल किंवा स्ट्रक्चरचे मेंबर्स आपण काय करू शकतो की ॲक्सेस करू शकतो. पहिली पद्धत जी असेल तर युजिंग अ डॉट ऑपरेटर आपण पाहिलीत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण विथ एक्झाम्पल पाहिलं. डॉट ऑपरेटर थ्रू आपण काय करतो की स्ट्रक्चरचे जे काही मेंबर्स असतील ते मेंबर्स आपण ॲक्सेस करतो. म्हणजे स्ट्रक्चर व्हेरिएबल डॉट असं आपण मागच्या याच्यात पाहिलं होतं की स्ट्रक्चर व्हेरिएबल समजा फॉर एक्झाम्पल ई असेल, E1 डॉट जो काही तुमचा मेंबर आहेत आपण म्हणू की आय डी. तर ह्या इक्वल्स टू जर 10 केलं आपण तर आपण काय करतो की या ठिकाणी आय डीला इनिशियलाइज करतो. बट आय डी ॲक्सेस करण्यासाठी आपल्याला काय पाहिजेत, स्ट्रक्चर व्हेरिएबल पाहिजेत. आणि आय डी हा काय आहेत की स्ट्रक्चरचा मेंबर आहेत. इक्वल्स टू आपण काय केलं की त्याला असाइन केलं. म्हणजे याचा अर्थ काय की कुठलाही स्ट्रक्चर मेंबर आपल्याला ॲक्सेस करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काय पाहिजेत तर डॉट ऑपरेटर आपल्याला पाहिजेत. ही फर्स्ट वे होतं. सेकंड वे काय होतं की स्ट्रक्चरचे जे काही मेंबर्स आहेत ते जर आपल्याला ॲक्सेस करायचं असेल तर आपण पॉईंटर थ्रूही ते ॲक्सेस करू शकतो. तर ते कशा पद्धतीनं आपण पॉईंटर यूज करू शकतो स्ट्रक्चरमध्ये हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी हा व्हिडिओ पूर्ण तुम्ही लास्टपर्यंत बघा. तुम्हाला स्ट्रक्चर युजिंग पॉईंटर ॲक्सेस स्ट्रक्चर मेंबर युजिंग पॉईंटर हे समजायला येईल. ठीक आहे. तर चला आपण स्टार्ट करूयात. आता सी पॉईंटर टू स्ट्रक्चर. आता स्ट्रक्चरमध्ये जसं आपण नॉर्मल स्ट्रक्चर क्रिएट केलं त्याच पद्धतीनं तुम्ही स्ट्रक्चर जो आहे तो पॉईंटर यूज करूनही करू शकतात. फक्त डिफरन्स काय असेल, जेव्हा तुम्ही स्ट्रक्चर व्हेरिएबल डिक्लेअर करता त्यावेळेस त्या स्ट्रक्चर व्हेरिएबलला तुम्हाला काय म्हणून डिक्लेअर करावं लागेल तर स्ट्रक्चरचा तो पॉईंटर म्हणून त्या ठिकाणी डिक्लेअर करावं लागेल. जसं आता इथं आपण सिंटॅक्स पाहतोय. how you can create pointer to structure. So here the syntax for structure is, if you want to create a structure then we need a one keyword, that is a struct keyword. म्हणजे आपण struct जो काही तुमचा कीवर्ड आहे त्या struct keyword थ्रू आपण स्ट्रक्चर काय करतो की क्रिएट करतो. देन आफ्टर दॅट struct स्पेस नेम ऑफ स्ट्रक्चर. म्हणजे त्या स्ट्रक्चरचं काय असेल, नाव असेल. मग स्ट्रक्चरचं नेम हे कुठलंही व्हॅलिड नेम आपण त्या ठिकाणी देतो. त्याला कुठलंही व्हॅलिड नेम तुम्ही देऊ शकतात. XYZ ABCD बँक किंवा कार किंवा कुठलंही स्ट्रक्चर, ज्याचं स्ट्रक्चर तुम्हाला क्रिएट करायचं आहे. त्यानंतर दीज आर द सम मेंबर्स. वी डिक्लेअर हिअर सम मेंबर्स. इथं आपण काय डिक्लेअर करतो, मेंबर्स डिक्लेअर करतो. दीज मेंबर्स बिलॉंग्स टू द स्ट्रक्चर. ते स्ट्रक्चरला काय करतात की बिलॉंग करतात. दॅट मीन्स दीज आर द सम प्रॉपर्टीज ऑफ दॅट स्ट्रक्चर. म्हणजे त्या स्ट्रक्चरचे काय आहेत की ते प्रॉपर्टीज आहेत. देन डॉट डॉट एन नंबर ऑफ व्हेरिएबल मेंबर्स कॅन बी डिक्लेअर हिअर. म्हणजे इथं एन नंबर ऑफ मेंबर्स आपण काय करू शकतो की डिक्लेअर करू शकतो. ठीक आहे. देन ओपन स्ट्रक्चर क्लोज स्ट्रक्चर. दॅट क्लोजिंग स्ट्रक्चर जे आपण डिफाईन करतो तर ते कशा थ्रू, सेमिकोलन. जो काही तुमचा सेमिकोलन असेल ते सेमिकोलन, कर्ली ब्रॅकेट आणि त्यानंतर असेल सेमिकोलन. देन इंट मेन. इथून आपलं फंक्शन काय होतं की स्टार्ट होतो. कुठला, मेन फंक्शन म्हणजे प्रोग्राम स्टार्ट होतो. इथून आपण स्ट्रक्चर इथपर्यंत काय केलं की स्ट्रक्चर डिक्लेअर केलं. त्यानंतर आपण मेन फंक्शन डिक्लेअर केलं. मेन फंक्शन घेतलं त्या ठिकाणी आणि मेन फंक्शनचा स्कोप ओपन कर्ली ब्रॅकेट आणि क्लोज कर्ली ब्रॅकेट. तर इथं स्ट्रक्चर नेम जे काही नाव असेल स्ट्रक्चरचं ते स्ट्रक्चरचं नाव तुम्ही या ठिकाणी नेम आपण या ठिकाणी दिलं. PTR. आपण पॉईंटर ह्या कन्सेप्टमध्ये पाहिलं होतं की कुठल्याही एखाद्या व्हेरिएबलच्या डोक्याच्या वर जर स्टार असेल तर त्याला आपण म्हणतो पॉईंटर. आणि हा नॉर्मल व्हेरिएबल. म्हणजे हा पॉईंटर व्हेरिएबल कोणाचा आहे तर स्ट्रक्चरचा पॉईंटर व्हेरिएबल आहे. आणि हा नॉर्मल व्हेरिएबल कोणाचा आहे तर स्ट्रक्चरचाच आहे. म्हणजे ह्या हॅरी आणि PTR हे दोन्ही व्हेरिएबल आहेत. एक मात्र पॉईंटर व्हेरिएबल आहेत पण कोणाचा, स्ट्रक्चरचा, जो की इथं नाव असेल. आणि दुसरं म्हणजेच हॅरी, दुसरं नॉर्मल व्हेरिएबल आहे. मग आपल्याला पॉईंटर थ्रू कशा पद्धतीनं आपल्याला ॲक्सेस करता येईल मेंबर्स ते आपण पुढे एक्झाम्पलमध्ये पाहूत. ठीक आहे. तर आपल्याला जर ॲक्सेस मेंबर्स युजिंग पॉईंटर जर करायचं असेल तर टू ॲक्सेस मेंबर्स ऑफ स्ट्रक्चर युजिंग अ पॉईंटर वी यूज ॲरो ऑपरेटर. काय वापरतो आपण, ॲरो ऑपरेटर. आणि दुसरं काय वापरायचो आपण, डॉट ऑपरेटर. डॉट ऑपरेटर थ्रू आपण ॲक्सेस करतो बट विदाउट पॉईंटर. बट इफ यू वॉन्ट टू ॲक्सेस स्ट्रक्चर मेंबर्स then we need here arrow operator, that is a
पॉइंटर म्हणजे इथं काय वापरायचं आपल्याला, ॲरो ऑपरेटर आपण यूज करतो आणि त्या ॲरो ऑपरेटर थ्रू आपले जे काही मेंबर्स असतील स्ट्रक्चरचे, ते स्ट्रक्चरचे मेंबर आपण ॲक्सेस करतो. आता स्ट्रक्चरचे मेंबर का बरं ॲक्सेस करतो, तर एक तर इनिशलाइज करण्यासाठी ॲक्सेस करतो किंवा मग त्या मेंबर्सला आपल्याला जर प्रोसेस करायचे असेल तर त्यासाठी आपण त्यांना ॲक्सेस करतो. ठीक आहे. किंवा आपल्याला आउटपुट डिस्प्ले करायचं असेल तर आपण स्ट्रक्चर मेंबर्स काय करतो की ॲक्सेस करतो. आणि पॉइंटर थ्रू ॲक्सेस करायचं तर काय वापरतो आपण, तर ॲरो ऑपरेटर आपण त्या ठिकाणी यूज करतो. इथं आपल्याला एक्झाम्पलमध्ये बघायला मिळेल बघा, इथं आपण काय केलं की इन्क्लूड stdio.h एक स्ट्रक्चर घेतला आपण पर्सन नावाचा आणि पर्सनची काही प्रॉपर्टीज इथं दिलेत, एज आणि वेट. एक आहेत इंट एज आणि दुसरे आहेत फ्लोट वेट. दोन आपण प्रॉपर्टीज इथं दोन मेंबर्स आपण दिलेत स्ट्रक्चरचे. त्यानंतर स्ट्रक्चर क्लोज सेमिकोलन दिलेत ह्या ठिकाणी. मेन फंक्शन इथून स्टार्ट झालं. आता आपल्याला स्ट्रक्चरचे व्हेरिएबल क्रिएट करायचे आहेत. तर स्ट्रक्ट पर्सन म्हणजे स्ट्रक्चर आणि स्ट्रक्चरचं नाव, ॲस्ट्रिक काय आहेत, पर्सन PTR हा एक पॉईंटर आपण क्रिएट केलात. कोणाचा पॉईंटर आहे, तर स्ट्रक्चर व्हेरिएबलचा. त्यानंतर एक नॉर्मल व्हेरिएबल आपण क्रिएट केलात पर्सन1. आता पर्सन1 जो आहे हा नॉर्मल व्हेरिएबल आहेत. याच्यामध्ये काय आहे तुमचं, हा तुमचा पर्सन आहे समजा. फॉर एक्झाम्पल पर्सन इज द व्हेरिएबल, इट हॅज टू प्रॉपर्टीज, वन इज द एज आणि दुसरं काय आहे तर तुमचं वेट. आता हे दोन्ही एम्प्टी आहेत म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा डेटा नाही. डेटा आपल्याला इनपुट घ्यायचे आहेत. पण आपण काय करतो की तुम्ही इथं दोन जे व्हेरिएबल डिक्लेअर केलात, एक म्हणजेच ॲस्ट्रिक ऑफ PTR, एक पॉईंटर आपण डिक्लेअर केलात आणि दुसरं म्हणजेच पर्सन. म्हणजे दोन हे काय आहेत की पॉईंटर आहेत. एक पॉईंटर आहेत, एक नॉर्मल व्हेरिएबल आहेत. मग तुमचा जो काही पॉईंटर आहे तो पॉईंटर नॉर्मल व्हेरिएबलच्या ॲड्रेसला काय करायला पाहिजेत की पॉईंट करायला पाहिजे. म्हणून आपण इथं काय केलं की तुमचा जो काही पर्सनचा ॲड्रेस आहे तर तो ॲड्रेस आपण पर्सन PTR या पॉईंटरला काय केलं की अलोकेट केलं. म्हणजेच इथं जो असेल तर हा आता PTR जो आहे दॅट इज अ पॉइंटर पॉइंटेड टू द डेटा विच इज स्टोर्ड इनसाइड द पर्सन व्हेरिएबल. जो काही पर्सन व्हेरिएबल आहे त्या पर्सन व्हेरिएबलमध्ये जो डेटा असेल त्या डेटाला आता पॉईंट कोणी केलं तर या पर्सन PTR. दॅट मीन्स वी पॉइंटेड थ्रू द पॉइंटर अँड हिअर वी कॅन यूज युअर ॲरो ऑपरेटर. म्हणजे काय वापरलं आपण तर ॲरो ऑपरेटर त्या ठिकाणी यूज करत ॲक्सेस करण्यासाठी. म्हणजे इथं पॉईंट आउट केलं आपण. त्यानंतर आपण काय करतो की ॲक्सेस करतो म्हणजे एज आणि वेट जो असेल तो इनिशलाइज करतो. म्हणजे दॅट मीन्स वी पुट सम डेटा इनसाइड दिस व्हेरिएबल्स. म्हणजे या व्हेरिएबल्समध्ये आपल्याला काय करायचं की डेटा पुट करायचं. त्यासाठी काय केलं आपण की प्रिंट एंटर एज एंटर करा, स्कॅन %d %पर्सन ऑफ पर्सन PTR देन ॲरो. दिस इज द यूज ऑफ पॉइंटर. इथं काय केलं पॉइंटरचं यूज केलं आणि आपण ॲक्सेस काय करतो आहेत की एज आपण ॲक्सेस करतो आहेत. त्यानंतर परत वेट ॲक्सेस करायचं तर इथं सेम थिंग PTR देन ॲरो वेट हे दोन्ही आपण ॲक्सेस केलं. डिस्प्ले करण्यासाठीही सेम पर्सन PTR देन ॲरो एज पर्सन PTR ॲरो वेट. अशा पद्धतीनं आपण काय करतो की तुमचा जो काही व्हेरिएबल आहेत किंवा आपण स्ट्रक्चरचे मेंबर्स जे आहेत ते स्ट्रक्चरचे मेंबर्स जर पॉइंटर थ्रू ॲक्सेस करायचे असेल तर त्यासाठी आपल्याला काय पाहिजे तर ॲरो ऑपरेटर त्या ठिकाणी पाहिजे. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं इन दिस एक्झाम्पल द ॲड्रेस ऑफ पर्सन1 इज स्टोर्ड इन द पर्सन PTR पॉइंटर युझिंग अ PTR पॉइंटर इक्वल्स टू %. म्हणजे पहिलं आपण काय करून घेतलं की जो पॉइंटर तुम्ही क्रिएट केला तो पॉइंटर आपण पॉईंट केला एका पर्टिक्युलर ॲड्रेसला आणि तो ॲड्रेस कोणाचा असेल तर पर्सन1 म्हणजेच त्या स्ट्रक्चर व्हेरिएबलचा स्ट्रक्चरचा जो काही व्हेरिएबल आहे त्याचा ॲड्रेस. नाव यू कॅन ॲक्सेस द मेंबर्स ऑफ पर्सन1 युझिंग द PTR. आता PTR थ्रू आपण ते ॲक्सेस करू शकतो कारण PTR थ्रू आपण पॉईंट केलं त्याला. पर्सन PTR एज इज इक्वॅलंट टू द ॲस्ट्रिक PTR एज डॉट एज. म्हणजे डॉट ऑपरेटर थ्रू जसं आपण ॲक्सेस करतो तसंच आपण इथं ॲरो ऑपरेटर थ्रू ॲक्सेस करतो कारण इथं पॉईंटर आपण यूज करतो. ठीक आहे. तर हा कन्सेप्ट आहेत की एखाद्या पॉइंटर थ्रू आपण स्ट्रक्चरचे मेंबर्स कशा पद्धतीनं ॲक्सेस करू शकतो. ठीक आहे. तर थांबूत आपण इथं. थँक्यू.